सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 7 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमान कोणत्या देशाकडे आहेत? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार जगात सर्वाधिक लढाऊ विमानाच्या संख्येमध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स नुसार भारतात किती लढाऊ विमाने आहेत? ऑप्शन ए 2340, ऑप्शन बी 2577, ऑप्शन सी 2346, ऑप्शन डी 2296. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2296. चा प्रश्न क्रमांक 5. भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाज रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच किती विकेटचा टप्पा पार केला आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 670, ऑप्शन सी 600, ऑप्शन डी 700. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 600. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या वर्षी भारताकडून चंद्रयान 4 मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2028, ऑप्शन डी 2029. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2027. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरील किती रुपयांचे विशेष नाणे जारी केले आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 75, ऑप्शन सी 150, ऑप्शन डी 175. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 100. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे? ऑप्शन ए दिनेश कार्तिक, ऑप्शन बी पियुष चावला, ऑप्शन सी प्रवीण कुमार, ऑप्शन डी वृद्धिमान शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वृद्धिमान शहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. वृद्धिमान शहाने कोणत्या खेळाडूतून निवृत्ती जाहीर केली आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी टेनिस, ऑप्शन डी बॅडमिंटन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी क्रिकेट. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. चेंज 7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी युक्रेन, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देशाला नक्षलवाद मुक्त करण्याचे घोषित केले आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2028, ऑप्शन डी 2029. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2026. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिला कॅन्सर जिनोम डेटाबेस कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला आहे? ऑप्शन ए IIT खरगपूर, ऑप्शन बी IIT दिल्ली, ऑप्शन सी IIT पवई, ऑप्शन डी IIT मद्रास. याचा आन्सर आहे ऑप्शन डी IIT मद्रास. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. देशातील सर्वात मोठ्या मेटल 3D प्रिंटिंग मशीनचे अनावरण कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आले आहे? ऑप्शन ए IIT दिल्ली, ऑप्शन बी DRDO आणि IIT हैदराबाद, ऑप्शन सी इस्रो, ऑप्शन डी इस्रो आणि IIT खरगपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी DRDO आणि IIT हैदराबाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारतातील पहिली फ्री रिसर्च फॅसिलिटी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे? ऑप्शन ए फरीदाबाद, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए फरीदाबाद. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे? ऑप्शन ए लाल किल्ला, ऑप्शन बी पुरंदर किल्ला, ऑप्शन सी फोर्ट विलियम, ऑप्शन डी रायगड. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फोर्ट विलियम. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. फोर्ट विलियम किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे. तो किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कोलकाता. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याच्या पुरुष संघाने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी कबड्डी, ऑप्शन सी क्रिकेट, ऑप्शन डी खो खो. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कबड्डी.
नंतरचा प्रश्न क्रमांक 20. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश राज्याने पुरुष कबड्डी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? ऑप्शन ए कांस्य, ऑप्शन बी रौप्य, ऑप्शन सी कोणतेही नाही, ऑप्शन डी सुवर्ण. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणाच्या हस्ते वॉटरशेड यात्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए शिवराज सिंग चौहान, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शिवराज सिंग चौहान. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.